Welcome back to Ingwa News. On the occasion of International Women's Day, a Goan folk dance competition held at Kada Hall in Kurzurim witnessed an overwhelming response from women. The event was organized on the initiative of social worker Rohan Gaonkar Desai and saw large gatherings celebrating culture, talent, and women's empowerment. Students आमगे फुगले हात तुगे स्टिवलेस वर स्टिवलेस घालपा जाय गो स्टिवलेस घातले की सगळी दिसता गो म्हणजे पण छान दिसता स्टिवलेस घातले की वालो बरी घातली सामकी मोर बीर चडयले साडयेचेर आज वुमन्स डे मोठ्यान म्हणा 1 2 3 हॅपी वुमन्स डे हॅपी वुमन्स डे मोठ्यान हॅपी वुमन्स डे आता एकामेकाचा तुझो माझो विजय असो 1 2 3 तो विजय गोवा 1 2 3 तुझो माझो विजय असो तुझो माझो विजय असो आ वयस हे तो म्हणटा फार मला सांगते ते बशी आय आपण स्टिवलेस म्हणजे स्टिवलेस आणि यो गो बेगीन या कर यो गो आगो यो गो आगो आणि यो गो ए ना तू तरी यो बेगीन यो उभी राहा ओय कोणी म्हणटा वयनीच्या ब्लाउजाक कॉपी करतात हे स्टिवलेस आणि हे कितें म्हणटा गो हा तेका येता आणि कसली तरे ब्लाउज घातल्या मग तुम्ही सामके पावर वालो बसोन गेल्या ते कशें उठना मगाशी कोण होती ती स्टिवलेस वाली होती एक होती स्टिवलेस होती आमचे मुलीच होते आणि ते विस्कोर वाचलेली असू दे त्यांनी म्हणता नटून या गपोरी ही पण तर आली आहे नटून बाई तो केवढा पिसा डोक्यावरती तिच्या हा एवढी आधी केवढी नटून त्याच्या केवढा पिसा लावून कौतुक करायला पाहिजे हा वणी मस्त वणी तुझ्या नावाचा अर्थ काय ग बाळा वणी चित्र शांत गोव्याला वणी हो वणी किती बोलते साखर किती बोलता बसले वणी वणी वणीची वणी अच्छा शर्ट छान मस्त हे यार तेच या पिढीचं सगळं शॉर्ट मध्येच पाहिजे डॉन नकोच मी फार तुम्हाला बोर करणार नाही कारण माझ्याकडे कॉमेडीचीच अपेक्षा असेल तुम्हाला पण तरी आई म्हणते की मी छातीला 4 गोष्टी बाहेर जाशील तेव्हा 7 म्हणजे माझे संस्कार पडतील तर म्हणून तुम्हाला फक्त त्या 4 गोष्टी सांगितल्या तर मी आल्या वडीलच माझं काम केलं होतं त्याच्यामुळे मला ती आज माझ्या कॅरेक्टरमध्ये होती मला कोणीतरी येताना सांगितलं की वडील नावाची इन्फ्लुएन्सर आहे जी गोव्याचं लोकल टॅलेंट आहे आय एम सॉरी
आहे. मी महिला दिनात मी फार लिहित नाही, पण कधीतरी असं हात चालवले की एक कविता मी महिलांसाठी लिहिली होती. खरं तर मी माझ्यासाठी लिहिली होती, पण मला वाटतं की आज जी पुन्हा एनर्जी मी घेऊन जाणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला मी ती ऐकून दाखवते. आमची सोडून एक 2 minutes. आणि त्याच्यानंतर वणी आणि माझ्यामध्ये एक संवाद तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. आणि तुम्ही टेक एकच ऐकू. मी कोण आहे याचा शोध घ्यायचा मी केव्हाच सोडला. असं होतं ना बऱ्याचदा आपण एकटं असलो, कधी तुला शाळेत गेलेली असते, ऑफिसला गेलेला असणार, काय जॉबला गेलेली असते, की आपण हा विचार करतो किंवा ऑफिसमध्ये सुद्धा पण लॅपटॉपवरती बसून कधी हा विचार करते की एका आयुष्यात काय करते. मला जे हवं होतं, मी जी स्वप्न पाहिली होती ती माझी पूर्ण झाली आहेत का, ती होणार आहेत का, तेवढा मला सपोर्ट आहे का, अशा अनेक प्रश्नांना आपण सामोरं जात असतो. आणि तेव्हा आपण असं विचारतो आपल्याला स्वतःला की खरोखर मी पात्र आहे का, मी योग्य आहे का, हॅव आय रिअली डन इट ऑल. पण मला असं वाटतं की हाय टाइम तो शोध घेण्यात आपण संपवलं पाहिजे. मी कोण आहे याचा शोध घ्यायचा मी केव्हाच थांबवले, कारण माझ्या लक्षात आलंय की मी म्हणजे सृष्टीने निर्माण केलेलं एखादं सुंदर फूल. कारण मी म्हणजे सृष्टीने निर्माण केलेलं एखादं सुंदर फूल नाही, तर मी आहे संपूर्ण सृष्टी. होय, मीच आहे संपूर्ण सृष्टी. मी आहे तर आभाळ आहे, मी आहे तर पदरात बाळ आहे. मी आहे तर आभाळ आहे, मी आहे तर पदरात बाळ आहे. मी आहे तर हृदयाला पान्हा आणि मी आहे तरच कृष्ण कान्हा. मी आहे तरच हृदयाला पान्हा आणि मी आहे तरच कृष्ण कान्हा. मी आहे तरच कविता कविता गाणी गझल. आय एम शुअर की तुमच्यापैकी बऱ्याच जणांना व्हॅलेंटाईन्स डेला, ॲनिव्हर्सरीला प्रपोज करताना तुमच्या नवऱ्याने ऑलरेडी तुमच्यावरती कविता केल्या असतील. मला माहित नाही आता जमाना आहे का कविता करण्याचा, आहे का? करतात का कविता? करतात. काकू म्हणाले काकांना भेटलं पाहिजे. मी आहे तरच कविता कविता आणि गाणी गझल. मी आहे देवालाही सोडवता न आलेलं पझल. आणि मला खरंच येतो आणि मला खरंच येते या पुरुष प्रधान संस्कृतीची कीम. कारण मी आहे तरच सत्यवाना लाहीची. मी आहे अस्सल पावन्न कशी सुवर्ण. मी आहे अस्सल पावन्न कशी सुवर्ण आणि